मी सध्या मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवर उभी आहे आणि माझ्या मागे तुम्हाला एक शौचालय दिसतंय, जे शौचालय मुंबईतल्या महिलांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेलं होतं। मात्र हे शौचालय मागील 1-2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत होतं आणि त्याचं कारण म्हणजे हे शौचालय असून सुद्धा या शौचालयामध्ये कॅफेटेरिया सुरू करण्यात आला होता। इथे विविध अन्नपदार्थ बनवले जात होते आणि ते मुंबईकरांना, इथे येणाऱ्या नागरिकांना खाण्यासाठी दिले जात होते। नेमका याच गोष्टीचे जे फोटो आहेत किंवा जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झालेले होते आणि त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता। खरं तर मुंबईमध्ये अनेक महिला रोज त्यांच्या घरातून कार्यालयामध्ये बाहेर जात असतात, विविध कामांसाठी त्या मुंबईमध्ये येत असतात, त्यांचा प्रवास होत असतो आणि अशा वेळी जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये स्वच्छता असेल किंवा मुंबईतल्या नागरिकांना बेसिक सुविधा ज्या आहेत त्याही मिळत नव्हत्या आणि त्यातलीच एक बेसिक सुविधा म्हणजे शौचालयाची। आणि ही शौचालयाची बेसिक सुविधा मिळावी मुंबईतल्या विशेष करून महिलांना, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारानं हे जे टॉयलेट्स आहेत ते सुरू करण्यात आलेले होते। त्याला टी म्हणजेच पिंक कलरचे जे टॉयलेट्स आहेत असं त्यांना टी हे नाव देण्यात आलेलं होतं। महिलांसाठी हा जो उपक्रम आहे तो मुंबई महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चून केलेला होता। मुंबईतल्या विविध ठिकाणी हे असे पिंक टॉयलेट जे आहेत, फिरणारे जे टॉयलेट आहेत ते दिसत असतील तुम्हा लोकांनाही। मात्र यामध्ये अन्नपदार्थ बनवले जात होते आणि ते अन्नपदार्थ दिले जात होते आणि या गोष्टीचे जेव्हा फोटो व्हायरल झाले तेव्हा मात्र महानगरपालिकेला खडबडून जाग आली आणि त्यानंतर महानगरपालिकेने हे जे अन्नपदार्थ बनवले जात होते त्याला कुठेतरी विरोध केला आणि ते बंद करण्यात आलेले आहेत। आणि आता सध्या जर आपण ही परिस्थिती बघितली तर माझ्या मागे हे जे पिंक टॉयलेट आहे, ही जी बस आहे ती बस आहे आणि इथं एक महिला कर्मचारीसुद्धा नेमण्यात आलेली होती आणि ती आता इथं बसलेली आहे। मात्र मुद्दा असा आहे की या संपूर्ण प्रकरणावरती जेव्हा ह्याचे व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील ते व्हायरल झाल्यानंतर सुद्धा विरोधकांनी यावर मोठ्या प्रमाणावरती प्रशासनावरती टीका केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आणि मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा आज पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामध्ये नेमकं महिलांसाठी ज्या सुविधा महानगरपालिका उपलब्ध करून देते तर या सुविधांमध्ये दुसऱ्या पद्धतीने जे व्यवसाय आहेत ते नेमके कसे सुरू केले जातात असा प्रश्न उपस्थित केला होता। असे जे उपक्रम सुरू होतात किंवा अशा पद्धतीनं जे टॉयलेट्स आहेत त्या टॉयलेटमध्ये अन्नपदार्थ बनवणं आणि ते नागरिकांना विकणं म्हणजेच नागरिकांच्या जीवाशी सुद्धा कुठेतरी खेळ केला जातो आहे का, असा सुद्धा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला होता। खरं बघायला गेलं तर मुंबई मायानगर आहे, मुंबई हे मोठं शहर आहे। मुंबई शहर जितकं मोठं तेवढीच त्या शहराची समस्यासुद्धा मोठी आहे। मुंबईमध्ये अनेक महिला सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत मुंबईच्या रस्त्यावरून स्वतःचं पोट भरण्यासाठी, इतर कामांसाठी ह्या धावत असतात आणि त्यांनाच कुठेतरी इतर ठिकाणी स्वच्छ, सुंदर आणि सुटसुटीत शौचालय त्यांना मिळावेत हा त्यामागचा हेतू होता। म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या इनिशिएटिव्हने, पुढाकारानं हे टॉयलेट सुरू झालं होतं आणि ह्या जर टॉयलेटवर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिका ए विभाग असं सुद्धा लिहिलेलं आहे। हा संपूर्ण परिसर मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो आणि त्यामुळेच कुठेतरी हे असे जे सगळे प्रश्न आहेत ते उपस्थित झाले होते। विरोधकांनी मुंबई महानगरपालिकेतल्या यावरती आवाज उठवला होता आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी हे जे फूड कॉर्नर जे इथे होतं किंवा जे जेवण बनवत होते, अन्नपदार्थ तयार केले जात होते ते कुठेतरी बंद केले आणि पुन्हा हे जे टॉयलेट आहे ते महिलांसाठी सुरू करण्यात आलेलं होतं। खरं बघायला गेलं तर महिलांसाठी जेव्हा कोणती गोष्ट सुरू होते तेव्हा तिथं सुरक्षा रक्षक असणं हे अत्यंत गरजेचं आहे, तेही अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण रात्री उशिरासुद्धा महिला प्रवास करत असतात आणि टॉयलेटची जी गरज आहे ती कोणत्याही वेळी कोणत्याही महिलेला भासू शकते। त्यामुळेच इथे जो नजर ठेवणारा किंवा ह्या सगळ्या संदर्भात इथं कोणी अशी व्यक्ती होती का की जी ह्या टॉयलेटची देखरेख करते, तर तो सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये फिरत असताना, मुंबईसारख्या शहरामध्ये प्रवास करत असताना, काम करत असताना अनेक अडचणी, अनेक समस्या
मुंबईतल्या महिलांना प्रामुख्याने त्या सामोऱ्या महिलांना जावं लागतं आणि अशाच हेतूने कुठेतरी मुंबईतल्या महिलांना मुंबईमध्ये प्रवास करताना तो त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा आणि त्याचसोबत त्यांना जी टॉयलेट्सची वॉशरूमची जी बेसिक गरज आहे ती मिळावी यासाठीच हे पिंक टॉयलेट ती या नावाने महानगरपालिकेने सुरू केलेले होते. मात्र अशा पद्धतीनं जर यामध्ये फूड कॉर्नर सुरू होत असतील आणि त्याची मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोणतीच माहिती नव्हती का किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये जर माहिती होती तर मग त्यांनी यावरती ॲक्शन का घेतली नाही असे सगळे प्रश्नसुद्धा विरोधकांकडनं उपस्थित करण्यात येत होते. आणि त्याचसोबत अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी जर टॉयलेटमध्ये जर अन्नपदार्थ तयार केले जात असतील आणि ते विक्रीसाठी उपलब्ध केले जात असतील तर यावर कुठेतरी राजकीय वरदहस्त आहे का असा सुद्धा सवाल विरोधकांकडनं उपस्थित करण्यात येत होता. त्यामुळे हे जे सगळं प्रकरण आहे ते आता उघडकीस आलेलं आहे आणि उघडकीस आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने इकडचं जे कॅन्टीन आहे किंवा इथे जे अन्नपदार्थ बनवले जात होते ते आता पूर्णपणे बंद केलेले आहेत आणि इथे एक महिला कर्मचारीसुद्धा नेमण्यात आलेला आहे आणि याचा जो मूळ वापर आहे तो म्हणजे स्वच्छतागृहांचा, तर ते जे टॉयलेट्स आहेत ते आता पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत. मात्र मुंबई महानगरपालिका जेव्हा स्वतःच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोणताही उपक्रम सुरू करते तेव्हा तो उपक्रम सुस्थितीत आहे का, त्या उपक्रमाचा ज्याच्यासाठी तो उपक्रम सुरू केला होता त्यासाठीच त्या उपक्रमाचा वापर केला जातो आहे का आणि मुंबई महानगरपालिका ज्यासाठी पैसे मोठ्या प्रमाणावरती खर्च करत असेल तर त्या खर्चाचा विनियोग योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारे होतो का हे पाहणंसुद्धा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचं काम आहे. मात्र या ठिकाणी कुठेतरी असे अनेक प्रकल्प असतील जे मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेले होते मात्र ते नंतर धूळ खातच पडलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं या आधीसुद्धा मुंबईच्या अखत्यारीमध्ये किंवा मुंबईच्या हद्दीमध्ये झालेली पाहायला मिळत आहेत. मात्र जेव्हा प्रश्न मुंबईतल्या महिलांसंदर्भातला येतो, महिलांच्या बेसिक मुद्द्यांसंदर्भातला येतो किंवा महिलांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातला येतो तेव्हा मात्र कोणत्याही पद्धतीची कमतरता किंवा कोणत्याही पद्धतीचा ढिसाळ कारभार जर होत असेल तर त्याच्यासाठी नेमकं जबाबदार कोण आहे आणि या संदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल यानं व्यवस्थित लक्ष देणं हेच अपेक्षित आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर, रिपोर्ट.